नमस्कार, माझ्या काव्य मूवी या चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी आता आपल्या समोर अशोक बागवे यांची एक वृत्तबद्ध कविता सादर करण्याची आणि तिचा अर्थही मला जमेल तसा लावण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यांनी म्हणजे नमस्कार. सगळी माझी चित्कालाची गोरच सुंदर आव. सगळी सगळी माझी चित्कालाची गोरस सुंदर आभा मला मिळाला प्राक्तन परिमल कैवल्याचा गाव. मानस मदिरा मानस मदिरा व्योमन सुभगत चैतन्याची शोभा मला हवीशी वाटे आता स्वप्नील लोलक प्रमा. मला हवीशी वाटे आता स्वप्नील लोलक प्रमा. कातर उत्कट पुण्यशील ही स्नेहलगत जन्मीची मला लाभली कुबेर दौलत तुझ्याच अनुरागाची. तुला फिरविले व्यसन कोंदणी गोंधळ ही हृदयाची. गोंधळ झाले तुझे नि माझे किमया अदृष्टाची. गोंधळ झाले तुझे नि माझे किमया अदृष्टाची. आता वरवर पाहता ही कविता आपल्याला एखाद्या आदिवासी वाचली. त्यानं सुरू म्हटलंय तिला चित्तालाची गणी म्हटलं म्हणजे अनादी काळापासून असलेली गणी म्हटलं तिची आभा कशी आहे गोरस सुंदर अशी आभा आहे. आणि तिच्याकडून काय मिळाला प्रार्थना परिमळ प्रार्थनाचा परिमळ येणार शिवाचा हा प्रार्थनाचा ललाट रेखाचा परिमळ आणि त्याला कैवल्याचा गाभा आहे. असा परिमळ त्यांना मग एक तरी अमूर्त अव्यक्त गोष्ट आहे याचा निश्चित होईल. ती काय आहे ती गरजेचं आहे ती शब्दसंपदा आहे ती शब्दकळा आहे ती शब्दांची ठेव आहे जी त्यांना आणि त्याच्यामुळे त्यांना ती स्वप्नील लोलक प्रभा मिळेल जी त्यांना हवी आहे. म्हणूनच त्यांनी म्हटलं ना मानस मदिरा तुला सुद्धा प्रत्यक्षातली नाही मानस मदिरा वियोजन सुभगत चैतन्य. अशा सुंदर अशा त्या प्रेयसीचे गुणवर्णन ते करतात. तिच्यामुळे त्यांना लाभलेली आहे कुबेराची दौड आणि म्हणून त्यांनी तिला रत्नकोंदणात ठेवलंय कसं तर हृदयाची ओंजळ करून घेतली. त्यामुळे काय झालं गोंधळ झाले तुझे नि माझे किमया अदृश्य आणि त्यामुळे गोंधळ झाले तुझे नि माझे म्हणजे ती त्यांच्या मनावर गोंधळी गेली जसं आपण एखादं गोंधळ करून घेतो तशी गोंधळली गेली आणि तिची आणि त्यांची सोबत कायमची झाली ही किमया त्या अदृष्टाची त्या ईश्वराची. म्हणून काय इतकी सुंदर कविता अशोक बांगे सरांनी लिहिली आहे. पुन्हा पुन्हा वाचावीशी सुंदर कविता आहे ही. ह्या कवितेनंतर मी तुम्हाला शंका देते यांच्या जन्मजन्मभूमीमधील मी नक्की करायला कारण बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहे. बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहे तसतसा आतल्या अज्ञात प्रदेशांचा शोध लागत आहे मला. माझी मी किती अनोळखी होते स्वतःला. माहित नव्हते मला माझे बळ माझी दुर्बलता सतत मला वेढून बसलेली माझी भूमिका माझ्यापाशी असलेले भांडण माझ्याशी असलेले भांडण माझ्या निकट सहवासातलेही माझे एकाकित्व काहीच उमगत नव्हते होते केवळ असे विस्मटले मकान वाटले. आता आतल्या आत मी उलगडत आहे क्षणोक्षणी विस्तार पावत पोहोचते आहे जाऊन माझ्या अंतरंगाच्या कोणाकोपऱ्यापर्यंत. मी चकित होत आहे स्तिमित होत आहे सुखावत आहे आणि सुखावतही आहे.
हा शोध. कवितेचं शीर्षक आहे शोध. तर पुन्हा एकवीस रुपये त्या वेळेला जेव्हा या कविता लिहिल्या जन्म तेव्हा त्या म्हणतात की त्या स्वतः आतमध्ये बोलून अ, कवितेचा शोध, त्याच्या बळांचा, त्याच्या दुर्बलतेचा स्वतःचा मागोवा घेतो. मला वाटतं की प्रत्येकच माणूस वेगवेगळ्या प्रकारे स्वतःचा मागोवा घेत असतो आणि त्यातूनच त्याला जे वाटतं, त्याला जे जाणवतं, भावतं किंवा व्यक्त करावं असं वाटतं ते सगळं तो कवितेतून, शब्दांमधून, लिखाणातून, लेखांमधून किंवा मग चित्रांमधून त्याला जे जे अभिव्यक्तीचं माध्यम वाटतं, मग ते ओरिगामी असेल किंवा चित्र असतील किंवा मूर्तिकला, शिल्पशास्त्र असेल, नाट्य असेल, चित्रपट असेल, गाणं असेल, स्वर असतील, सूर असेल, शब्द असतील, अशा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तो अभिव्यक्त करत असतो, कारण ती त्याची भूक असते, ती त्याची गरज असते आणि तेच कवयित्रीला ह्या कवितेतून अभिप्रेत आहे असं मला वाटतं. ह्या दोन महान कवींच्या कवितेनंतर मी काही म्हणावं हे म्हणजे जरा जास्तच आहेत, पण तरी सुद्धा मी मोठ्या धीराने माझी एक कविता इथे सादर करण्याचा विचार करते आहे. कवितेचं शीर्षक आहे बंध. मनाशी स्वतःचा तुटेनाच बंध. मनाशी स्वतःचा तुटेच ना बंध, आगळाच छंद त्याने जळी. शब्दांचाच खेळ मांडियेला, भावनेची नदी. शब्दांचाच तारू तरेल का नाव जगण्याची. मनाशी स्वतःचा तुटेनाच बंध, आगळाच छंद त्याने जळी. शब्दांचाच खेळ मांडियेला होता, भावनेची नदी. शब्दांचाच तारू तरेल का नाव जगण्याची. शब्दाविण काही नसे पास देवा, गोड हा मानावा घास त्यांचा. देवा तुझ काय देऊ निराळे, शब्द ही फिटे रे तुझ्या पोटी. ठावे आहे तुला माझे अंतर, ठावे आहे तुला माझे अंतरंग. वाईटांची संग घडो नये, शब्दांचे अनमोल धन देऊनी. तुझ केला आहे माझा सन्मान. आसही मनात घडो असे काही, आनंद सकाळच देता यावा. तेव्हाच लाभेल मनास ना थाप तुझ्या पाठीवर पडे जेव्हा. राहिलं तोच बाप होऊन घरी, आहे मी जाणून देवराया. असे कधी काही घडून हातून, कीर्ती सजाने तुझ्या बोल लागे. कीर्ती सजाने तुझ्या बोल लागे. तर अशी ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला नक्की कळवा. माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. शेअर जास्तीत जास्त करा, कारण फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स कमी आहेत, त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा. तुमच्या सर्व प्रकारच्या प्रतिक्रियांचं इथे उत्तर दिलं जाईल, स्वागत केलं जाईल. त्यामुळे नक्कीच प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. पुन्हा आपण भेटूच अशाच एका कवितेसोबत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.